आता बघा ह्या पूर्णपणे उकळलेले आहेत. हे बघा मांस बाहेर आला याचा. आता आपली रेसिपी तयार झालेली आहे, जी शिवळ्यांची आपण उकड काढली होती चुलीवरती. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आहे शनिवार आणि आज आमच्या गावात शिवळ्या विकण्यासाठी मसळा पाबऱ्यावरनं एक जोडपा येतो. त्या ताई आपल्या गावात भरपूर अशा शिवळ्या घेऊन आले. एक कितीला? 50ला एक, 100 ते 3. आपल्या घरी ताई शिवळ्या विकायला आलेत, या मसळ्यावरनं आलेले आहेत. तर हा मापटा आहे ना, हा मापटा 50 रुपयाला एक मापटा आहे. 25 250 झाल्या. हे कुठले पाबऱ्यावरचे ना? आता समा आहे? आता नाही, आता संपला लास्ट. शिवळी छोटी असल्यामुळे 100ला 3 मापटे देत आहेत. पण मसळा पाबऱ्याची जी शिवळी आहे ही अतिशय चविष्ट आहे. दिसायला साईज खूप छोटी आहे पण चवदार आहे. तर आपल्या गावामध्ये भरपूर असा स्टॉक घेऊन आलेले आहेत, ते बाईकवर आलेले आहेत. हो या. समोर आपल्याला बाईक दिसत आहे, तिथे बघा 2 गोणी आहेत. अशा प्रकारे ते एकदाच स्टॉक घेऊन येतात आणि असे घरोघरी जाऊन ह्या शिवळ्या किंवा कालवं असतील, कालवंसुद्धा घेऊन येतात ना, तेव्हा कालवंसुद्धा ती चविष्ट असतात. आणि ते कालवांचासुद्धा 100 रुपयाची छोटी डिश असते, तो 100 रुपयाला देतात. पण कालवंसुद्धा टेस्टी असतात. या बघा, या शिवळ्या आहेत ना, या चिखलामध्ये म्हणजेच मातीच्या खाली असतात, खाजणामध्ये खाडीमध्ये ह्या भेटतात. बेलीच्या साहाय्याने किंवा दुसऱ्या कुठल्या खुरप्याच्या साहाय्याने हे खरडवली जाते माती, आणि ह्या मातीच्या खाली सापडतात. ही शिवळी आहे ना, ही शिवळी खायला खूप टेस्टी असते. या शिवळीचा उकड पाणी सुद्धा छान लागतो. आणि ह्या शिवळ्या कशा पद्धतीने केल्या जातात ना, ते आपण आज ह्या व्हिडिओमध्ये रेसिपी तुम्हाला मी दाखवतो. ओके. तर उद्या रविवार आहे, तर रविवारच्या वेळेला आपण ह्या शिवळ्या करणार आहोत. आज उपवास असल्यामुळे आपण ह्या घेऊन ठेवलेल्या आहेत, पण उद्या आपण करू. हे बघा, थोडी साईज खूप छोटी आहे, साईज खूप छोटी आहे, पण ह्या चवीला खूप छान लागतात, टेस्टी असतात. चुलीवर जेव्हा आपण कोणताही टोप ठेवतो ना, तेव्हा तो काळा पडू नये ह्यासाठी आपण राखाडी लावले. चुलीवरच्या शिवळ्या, ह्या शिवळ्या जेव्हा उकडायला लागतात ना, तेव्हा त्याला पाणी सुटतो. आपण नॉर्मली पाणी हाताने शिंपडायचं असतो आणि आपोआप त्याला पाणी सुटतो. आणि हा पाणी आहे ना, गरम गरम भाताबरोबर तुम्ही जर घेतलात, फक्त पाणी आहे ना शिवळ्यांचा हा गाळून घ्या, कारण त्याच्यामध्ये माती वगैरे असते, त्याच्यामुळे काय होतं, पोट दुखू शकतो. जर गरम गरम भाताबरोबर हा पाणी घेतलात ना, तर आणखीन टेस्ट जबरदस्त लागते. त्याला बोलतात उकडीचं पाणी, शिवळ्यांचं उकडीचं पाणी. आता बघा ह्या पूर्णपणे उकळलेले आहेत. हे बघा मांस बाहेर आला याचा. हे त्यांची तोंड आहेत ना, उघडली जातात शिंपळ्या, आणि या शिंपळ्यामधली अशी मांस दिसतात इथली. हे बघा पूर्ण मांस बाहेर दिसतात आपल्याला, पूर्ण त्यांची तोंड उघडलेले आहेत. आणि हे असे उकडलेले सुद्धा नुसते खाल्लेत ना, तरी ती चव भारी लागते.
खाली पाणी बघा. हा पाणी तुम्ही गरम गरम भातावर पण घेऊ शकता. या शिवळ्या आपल्या पूर्णपणे उकडून झालेल्या आहेत आणि हे बघा असा मास असतो. हा मास आहे ना असा घेऊन इथून आता आपल्या हा आपण ना बोटाने सुद्धा काढू शकता. हा बघा हा असा मास असतो. हा नुसता सुद्धा खाऊ शकता कारण ह्याच्यात मीठ टाकायची गरज नाही. ऑलरेडी खारटपणा असतो. तुम्ही हा सुद्धा असा खाऊ शकता पूर्ण. हे बघा असे 2-3 आहेत. हे काढण्याची पद्धत ही अशीच आहे. हे बघा हे तुम्ही असे काढून नुसते सुद्धा खाऊ शकता. हे उकळलेले आहेत ना ह्याच्यात खारटपणा असतो. ते नुसते सुद्धा तुम्ही खाऊ शकता. टेस्टी. तर ह्या शेवळीच्या वरती काय डिझाईन बघा कशी आहे. खूप छान प्रकारे असा कलर याला नॅचरल कलर आलेला आहे. हे असे नॅचरल कलरच असतात. याचे मोठे शिंपले असतात ना त्याचे वस्तूसुद्धा बनवतात आपल्याला माहीत आहे. या शेवळ्यांमधील आतील मांस आहे ना तो आपण काढून घेतो आहे कारण आपल्याला सुक्या शेवळ्यांची रेसिपी बनवायची आहे. तर आपण ह्या सर्व साफ करून घेऊया. शिवळ्यांमध्ये हळद टाकून घेतली. त्यामध्ये आता घरी बनवलेला लाल तिखट तळजेप्रमाणे घालून घेतला. कढईमध्ये पातळ चिरलेला कांदा आता पोळून घेऊया. चांगला लालसर होईपर्यंत पोळून घेऊया कांदा. या रेसिपीला थोडा आंबटपणा यावा यासाठी आपण घरी बनवलेली आंब्याची उसळी टाकली आहे. कांदा चांगला लालसर असं पोळून घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये हे सर्व आता व्यवस्थित एकत्र करून घेऊया. आता त्यावरती थोडा आता पाण्याचा हपका मारून घेऊया. चवीनुसार आता मीठ टाकून घेते. व्यवस्थित सर्व एकजीव करून 2 मिनिटं आपण एक वाफ काढून घेऊया. शिवळ्या आपण आधी उकळून घेतलेल्या असतात त्यामुळे त्या शिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 मिनिटातच झाली आपली रेसिपी तयार. यावर आपण कोथिंबीर टाकली की झाली आपली सुक्या शिवळ्यांची रेसिपी. तर मित्रांनो आता आपली रेसिपी तयार झालेली आहे. जी शिवळ्यांची आपण उकड काढली होती चुलीवरती आणि त्या सुक्या शिवळ्या आपण आता कांद्यामध्ये बनवल्या आहेत आणि छान प्रकारे ही अशी रेसिपी तयार झाली आहे. पाहू शकता मस्तपैकी भाकरी आहे आता आणि भाकरीसोबत आपण कांद्यामध्ये सुकी आपण शिवळ्यांची ही रेसिपी बनवलेली आहे. तर आता आपण सुरुवात करणार आहोत. तर पियुषा आणि नीरवसुद्धा आहे. तर आपल्या खाडीमध्ये ज्या शिवळ्या मिळतात त्या शिवळ्यांची मस्तपैकी रेसिपी केली. कशी नीरव? छान आहे ना. ही सुक्या शिवळ्यांची रेसिपी किती छान झाली आहे. हे दोघांनी सुरुवात केली तर आपण पण सुरुवात करणार आहोत. ही बनवलेली रेसिपी आहे. अप्रतिम. खूप छान झालेली आहे. टेस्ट एवढी जबरदस्त आहे. ह्या थाळीमध्ये भेटणाऱ्या शेवळ्या एवढ्या टेस्टी झालेल्या आहेत, एवढ्या जबरदस्त आहेत. तर छान प्रकारे आम्ही आता याचा आस्वाद घेतोय. ही बघा न खाणारी मुलगी सुद्धा हे खायला लागले बघा आणि बोलते मला आवडत नाही शिवळ्या आणि एवढ्या खाते ती. एवढी रेसिपी आपली छान झालेली आहे. खरंच ही छान आहे एवढी रेसिपी झाली आणि पिऊला सुद्धा हे आवडलं आहे. कसं आहे का सांग? खूप छान. तू खायचीस का पहिली? मग आता का खातेस? आणि हो ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय.
धन्यवाद.